कचरा टाकण्याचा क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला वाद काही क्षणातच रक्तरंजित झाला। कुपवाडमध्ये महिलेची हत्या, पती गंभीर जखमी आणि अवघ्या 2 तासात संशयित पोलिसांच्या ताब्यात। पण आता या प्रकरणाला आणखी एक धक्कादायक वळण मिळालं आहे। मृत मनीषा केसरकर यांच्या मुलींनी काही गंभीर आरोप केले आहेत। नेमकं त्यांच्या घरासोबत यापूर्वी काय घडलं होतं? कचऱ्याच्या वादामागे खरंच केवळ शेजारीपणाचा वाद होता का, की या प्रकरणामागे आणखी काही कारण आहे? पाहूया या स्पेशल रिपोर्टमध्ये। नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीम प्रहार न्यूज मराठीचा स्पेशल रिपोर्ट। 15 ऑगस्ट रोजी सकाळी सांगलीमधील कुपवाडमधील विघ्नहर्ता शांती कॉलनीत कचरा टाकण्याच्या कारणावरून केसरकर कुटुंबीय आणि शेजारी फरीद अब्दुल शेख यांच्यात वाद झाला। पोलिसांच्या माहितीनुसार वाद वाढल्यानंतर हातोडा आणि चाकूने हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात मनीषा मोहन केसरकर यांचा मृत्यू झाला, तर त्यांचे पती मोहन केसरकर गंभीर जखमी झाले। संशयित फरीद शेख याला पोलिसांनी 2 तासात ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे। मात्र आता मृत महिलेच्या मुलींनी या प्रकरणाबाबत काही गंभीर आरोप केल्याचं समोर येत आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार यापूर्वीही त्यांच्या कुटुंबाला त्रास दिला जात होता। घरावर दगडफेक, टॉर्च मारणे, दारात कचरा टाकणे, खरकटं पाणी टाकणे आणि महिलेकडे पाहून थुंकणे असे प्रकार होत असल्याचा त्यांचा आरोप आहे। पाहूया मनीषा केसरकर यांच्या मुलींनी काय आरोप केले। माझं नाव मनाली मोहन केसरेकर। आम्ही राहणार विघ्नहर्ता कॉलनी, जुना कुपवाड रोड, सांगली। आज सकाळी आम्ही जेव्हापासून नवीन घर बांधून त्या ठिकाणी राहायला गेलो तेव्हापासून तो माणूस आम्हाला त्रास देत होता आणि त्या माणसाचं असं म्हणणं होतं की तुम्ही इथं राहायचंच नाही, हा एरिया माझा आहे, तुम्ही इथं राहायचंच नाही, असं त्याचं म्हणणं होतं। आणि तो जेव्हापासून आम्ही जाऊन राहिलोय तेव्हापासून तो आम्हाला त्रास देत होता। आमच्या घरावर बॅटरी पाड किंवा घरावर दगड मारा असं सुद्धा करत होता तो। परत आज सकाळी 6 वाजता माझी मम्मी पाणी तापवायला मागे गेल्यानंतर तो घरासमोर आमच्या कचरा टाकायचा, मम्मीला बघून असं थुकायचा खाली वगैरे। मग त्यानं आज सकाळी त्याला आमच्याबद्दल त्याच्या मनात रागच होता आणि हे सकाळी भांडण चालू झालं तेव्हा माझे पप्पा उठून गेल्यानंतर पप्पांना कानाखाली मारून पप्पांच्या डोक्यात हातोड्याने वार केला। तेव्हा मी स्वतः त्या माणसाला लाकूड फेकून मारले। माझी मम्मी आडवल जात होती तर माझ्या मम्मीला 4 ठिकाणी पोटामध्ये सुरीने वार केला आहे असं। आणि तो माणूस सायकल घेऊन गेला आहे। त्या माणसाचं नाव फरीद अब्दुल शेख। या माणसाने माझ्या मम्मी पप्पांना मारला आहे। तर माझ्या मम्मी पप्पांना न्याय हा मिळालाच पाहिजे आणि हीच माझी विनंती आहे। आज माझे मम्मी पप्पा हॉस्पिटलमध्ये आहेत, दुसरं उद्या कुणी नको असं मला वाटतंय। ही वेळ कुणावर येऊ नये असं मला वाटतंय। तर तुम्ही त्या माणसाला पकडून त्याला फाशीची शिक्षा द्यावी हीच माझी विनंती। माझ्या मम्मी पप्पा शिवाय मला कोण बघणार नाहीये। मी मोठे आणि माझा छोटा भाऊ आहे, आम्ही दोघंच आहे। माझे मम्मी पप्पाच आमच्यासाठी आधार आहेत। हे आरोप अत्यंत गंभीर आहेत, पण या आरोपांची सत्यता तपासणे आणि त्यामागचं नेमकं कारण शोधणे हे आता पोलिसांच्या तपासातूनच स्पष्ट होणे महत्वाचे आहे। दरम्यान काही हिंदुत्ववादी संघटनांकडून या घटनेला धार्मिक रंग देणारे आरोप केले जात आहेत। पण सवाल असा, कुपवाडच्या या हत्येमागे नेमकं कारण काय? हा केवळ कचऱ्यावरून झालेला वाद होता की आधीपासून सुरू असलेल्या कथित वादाला या घटनेने हिंसक वळण दिलं? आणि सर्वात महत्वाचं, मृत महिलेच्या मुलींनी केलेल्या आरोपांची पोलीस चौकशी करणार का? तपास पूर्ण होण्यापूर्वी कोणत्याही धार्मिक किंवा संघटित गटाचा निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही। मात्र जर कुटुंबाने केलेल्या पूर्वीच्या त्रासाचे आरोप खरे ठरले तर प्रश्न केवळ एका हत्येपुरता मर्यादित राहत नाही। प्रश्न होतो, वारंवार होणाऱ्या वादाची माहिती प्रशासनाला होती का? तक्रारी झाल्या होत्या का? आणि झाल्या असतील तर त्याच वेळी कारवाई का झाली नाही? याच प्रश्नांची उत्तर आता पोलिसांच्या तपासातून समोर येणं गरजेचं आहे। धीरज परदेशी हत्या प्रकरणानंतर अवघ्या काही दिवसात कुपवाडमधील या घटनेने महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था आणि सामाजिक तणावाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आणला आहे। पण भावना भडकवण्यापेक्षा सत्य समोर येणं महत्वाचं। आरोप वेगळे, तपास वेगळा आणि अंतिम सत्य न्यायालयीन प्रक्रियेतूनच स्पष्ट होणार। या प्रकरणातील प्रत्येक अपडेटसाठी पाहत राहा भीम प्रहार न्यूज मराठी। धन्यवाद।